मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 3 महिने पूर्ण झाले आहेत। या प्रकरणात संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या, वाल्मिक कराडवर लागलेला मोक्का, या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अशा विविध घटना घडल्या आहेत। आता सीआयडीने 1400 पानांची चार्जशीट केसच्या न्यायालयात दाखल केली आहे। या चार्जशीटनुसार वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। आतापर्यंत फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर सीआयडीने महिनाभरापूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येत देखील सहभाग असल्याची शक्यता वर्तवत मोक्का लावला होता। मात्र कोर्टात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडला 1 नंबरचा आरोपी करण्यात आला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड 1 नंबरचा आरोपी कसा झाला, वाल्मिक कराड बरोबर बाकीचे आरोपी कोण कोण आहेत आणि यावर राजकीय प्रतिक्रिया काय आल्या आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। सुरुवातीला वाल्मिक कराडवर आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड दोषी आहे हे सिद्ध करायचे असेल तर खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण लिंक असल्याचं सिद्ध करावं लागणार होतं। सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून हे सिद्ध झालं आहे की खंडणी प्रकरण आणि हत्या याचा एकमेकाशी संबंध आहे। सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये खंडणी प्रकरण, अॅट्रॉसिटी आणि हत्या याचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे। आवादा कंपनीमध्ये खंडणी मागितल्याने खंडणीचा गुन्हा, त्याचबरोबर आवादा कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ यावरून अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा या तिन्ही प्रकरणाचा चार्जशीटमध्ये एकत्रितच उल्लेख करण्यात आला आहे। संतोष देशमुख यांची हत्या आवादा कंपनीमध्ये मागितलेल्या खंडणीमधूनच झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे। यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखीनच खोलात गेला आहे। आता पाहूया खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा एकमेकाशी संबंध कसा आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुले याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती। 6 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुदर्शन सागळे यांच्याशी वाद झाला होता। 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता आणि वाल्मिक कराडने घुलेला सांगितलं होतं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल आणि याने आपण भिकेला लागू, तुम्ही विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल, असं बोलणं घुले आणि कराड यांच्यामध्ये झालं होतं। यानंतर सुदर्शन घुले यांनी पुन्हा फोन करून आवादा कंपनीमध्ये खंडणी मागितली। 8 डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची भेट झाल्याचं देखील चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेच्या मार्फत आवादा कंपनीमध्ये खंडणी मागितली। वसुलीची जबाबदारी घुलेला दिली। खंडणी न मिळाल्यामुळे सुदर्शन घुले आवादा कंपनीमध्ये गेला। तिथे संतोष देशमुख यांचा घुलेशी वाद झाला। याचा राग सुदर्शन घुलेच्या डोक्यात होता। यानंतर घुले आणि चाटे यांची भेट झाली आणि यातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली। या घटनाक्रमानुसार खंडणी आणि हत्या याची लिंक सीआयडीने लावली आहे। या प्रकरणात एकूण 5 साक्षीदारांनी साक्ष नोंदवली आहे आणि हे 5 साक्षीदार गोपनीय आहेत। 8 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची भेट झाली होती। यावेळी याच हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या एका गोपनीय साक्षीदाराने आपली साक्ष नोंदवली आहे। विष्णू चाटेने वाल्मिक कराडचा मेसेज सुदर्शन घुलेला पोहोचवला, खंडणीत आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषला देखील धडा शिकवा। या प्रकरणात सीआयडीला काही डिजिटल एव्हिडन्स देखील सापडले आहेत। सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करत होता त्यावेळीची व्हिडिओ क्लिप सीआयडीला सापडली आहे। घुले देशमुखांना मारहाण करत होता त्यावेळी व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल सुरू होता। या चार्जशीटनुसार या प्रकरणात वाल्मिक कराड 1 नंबरचा आरोपी आहे। विष्णू चाटे हा 2 नंबरचा आरोपी आहे। 3 नंबरचा आरोपी सुदर्शन घुले, 4 नंबरचा आरोपी प्रतीक घुले, 5 नंबरचा आरोपी सुधीर सांगळे, 6 नंबरचा आरोपी महेश केदार, 7 नंबरचा आरोपी जयराम चाटे आणि 8 नंबरचा आरोपी फरार कृष्ण आंधळे आहे। अशी आरोपींची नावे चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आहेत। या प्रकरणात सीआयडीने चार्जशीट दाखल केल्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत। आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच या प्रकरणाचा सूत्रधार आहे, हा का सर्व काही करत होता, कदाचित पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची वेळ आली तर ते करावं आणि त्यात पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावं, अशी मागणी आमची असणार आहे, असे विधान सुरेश धस यांनी केलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत की त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी आणि मला अपेक्षा आहे की जे आरोपी आहेत त्यांना कोर्ट कठोर शिक्षा देईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर या प्रकरणात आगामी काळात कोर्टात काय होतं हे पाहावे लागणार आहे। या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।